वामण्याचं खरं जन्माचं सर्टिफिकेट ज्या फाईलमध्ये आहे ती फाईल चोरायची. नका हो स्वतःला एवढा त्रास करून घेऊ. तुम्ही इथे उभे आहात म्हणून आशा तरी आहे. काही महिन्यापूर्वी ह्याच बाईसाहेब मान खाली घालून जीप टाळ्याला लावून उभे असायच्या. हे कोणाला सांगूनही पटणार नाही. काय ग इथे काय करतेस? बाबा मी तुम्हाला खूप मिस करते हो. प्लीज लवकर बरे व्हा ना. काही बोलायचं आहे का? हो, म्हणजे आजच राजनचं शव ताब्यात घेऊन त्याच्यावर अंतिम संस्कार केले. बरं झालं, निदान नरकाची वाट तरी मोकळी झाली त्याला. जानकी अगं काय बोलतेस तू? मग काय बोलू? काय झालं? हा, मला पाहिल्यावर एकदम असा चेहरा असा का झालाय भूत पाहिल्यासारखा? मी आलोय वामन, मगाचीच आलो. असं काय चिमटा काढून बघ. मी जाऊ का? जा की बिंदास. मी आपल्या अशाच गप्पा मारतोय. ए अहिल्या कुठे आहे? बाहेर गेल्यात, म्हणजे पार्लर मध्ये गेल्यात. पार्लर मध्ये म्हणजे आता तिकडे जाऊन फ्रेश होऊन येईल आणि नव्या दमाने भांडेल माझ्याशी. मी जाऊ का? जा ना म्हणलं, खरंच जा. अगं मी खरंच उगाच गप्पा मारतोय. एनिवे, ए चिव कशी आहे? छान आहे. तुला काही हवंय का? नाही. काही बोलायचंय का माझ्याशी? हो. हा, म्हणजे नाही, काही बोलायचं नाहीये. काय ग? ही फाईल कुठली? हॅलो. नमस्कार आत्याबाई साहेब, मी सुमित्राचा बाबा. हां नमस्कार, बोला. आत्याबाई साहेब, मी थोडा तुम्हाला त्रास देतोय, पण काय 25 तारीख अगदी परवावर येऊन ठेपली आहे. नरसिंहरावांची तब्येत काय देवाच्या मनात आहे तेच कळत नाही. नरसिंहाच्या तब्येतीत काहीही सुधारणा नाही आहे. मग अभिषेकाचा कार्यक्रम रद्द करायचा का? नाही, वामन येईल तिथे. नरसिंहानंतर किल्लेदारांचा वारस तोच आहे ना. हो का? काही म्हणजे मला वाटलं. का? काही काही शंका आहे तुमच्या मनात? नाही, तसं काही नाही. मी
ट्रस्टच्या लोकांना तसं कळवतो. परत ठेवतो फोन. काळजी घ्या. हो. ती अशीच म्हणजे माझे रिपोर्ट्स आहेत. माझे म्हणजे चिवचे रिपोर्ट्स आहेत त्यात. का ग जीवला झालंय का काही? नाही, झालेलं काहीच नाहीये. रुटीन चेकअप त्याचे पेपर्स आहेत. अहिल्याताई म्हणाल्या की त्यांना ही फाईल बघायची म्हणून मी द्यायला आले होते. काय अहिल्याला पाहिजे? अहिल्याला कधीपासून दुसऱ्यांची काळजी वाटायला लागली आहे? सुमित्रा, अहिल्या आहे ना, शी इज द मोस्ट अनप्रेडिक्टेबल वुमन ऑन दिस अर्थ. आय टेल यू. तिला काय कळणार आहे रिपोर्ट्स मधलं? हा, एनिवे जा तू. आई गेले कामाला, येणार आता. हा, एक मोठं काम होणार, मग तुझा बाबा राजा होणार. या गावचा राजा आणि तू राजकुमारी होणार रे. जायचं, ऐकलं जायचं. आईने मोठं मोठं काम केलंय. वामनराव किल्लेदार. वामनराव किल्लेदार. अरे वा, वामनराव किल्लेदार, जन्म 7 एप्रिल 1973. 7 एप्रिल वामण्याचा जन्म. 7 एप्रिल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर वामन्या. हॅपी बर्थडे टू यू. यायला हे अरे हरामखोरानो, माझा जन्म 1 एप्रिल फुल करतोय मला. आता तुमच्या सगळ्यांच्या छाताडावर बसून कसा पिळून काढतो ते बघाच. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? अगं माझी राणी, दिवाळी, दसरा, पाडवा, मोहरम, ख्रिसमस समजे सण साजरे करणार एकाच वेळेला. बैल पोळ्याचं बैल. ये गया अंदर, अब हम गए बाहर. अरे अरे असं का बसलायस? हा, रडायला काय झालं तुला? हा, अरे काय झालं? आत्याबाई साहेब, मला अमृताताईने एवढी खटपट करून शाळेत घातलं, पण मला काहीच कळत नाहीये. आत्याबाई साहेब, मी ढ. अरे पण काय झालं ते सांगशील की नाही? आत्याबाई साहेब, मला शाळेत शिकवतात ते काहीच कळत नाहीये. म्हणजे सगळे मास्तर मराठीतच बोलतात, पण मला काहीच मराठी कळत नाहीये त्यांचं. मला सगळे शाळेतली मुलं पण चिडवतात. गावठी कोंबडा म्हणतात आणि सगळे म्हणतात की तू अशुद्ध भाषा बोलतो. आता तुम्हीच सांगा आत्याबाई साहेब, मी काय अशुद्ध बोलतो का? जरी ती शाळेतली मुलं बोलतात की तू अशुद्ध बोलतो म्हणून,
आता गृहपाठ पण दिलाय, पण मला त्यातलं काहीच कळत नाहीये. आणि जानकीताई आणि अमृताताई हॉस्पिटलमध्ये आहेत. अरे पण त्या हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणून काय झालं? मी आहे ना. तुम्ही मग त्याला काय झालं? अरे अमृताच्या बापाला सुद्धा हाताला धरून मीच बाराखडी शिकवली आहे, माहितीये तुला. तर जा दप्तर घेऊन ये तुझं. आलोच. आत्याबाई, तुम्ही लई झाकात. जा. ऐकायला छान वाटतंय, पण असं नाही काही बोलायचं. मग म्हणायचं आत्याबाई तुम्ही किती छान आहात, मग आत्याबाई तुम्ही फार चांगल्या आहात. कसं बोलशील? आत्याबाई साहेब तुम्ही लई नाही. आत्याबाई साहेब तुम्ही खूप चांगले आहात. तसं पण लवकर दप्तर घेऊन ये. आलो, 2 मिनिटात आलो. जानकी, उठ आणि आधी घरी जा. हे बघ, पुढचे 4 तास तरी तुला आरामाची खूप गरज आहे. घरी जा बघू. का? काय काय झालंय काय? अगं तू परत मलाच काय विचारतेस? सकाळी चक्कर तुला आली होती ना? नाही, म्हणजे तुला कोणी सांगितलं? तू लक्ष्मीबाईंना जरी न सांगायची शपथ घातली असलीस ना, तरी मोहन काकांना घालायला विसरलीस. काय काका, बरोबर बोलते ना? थोडीशीच आली. जानकी, चक्कर अशी मोजून मापून येत नाही. एकतर ती येते किंवा येत नाही. रात्री जाईन ना मी घरी. रात्री बित्री काही नाही, आत्ताच्या आत्ता जायचंस. अगं वाटलं तर रात्री परत ये ना. झोप नाही ग लागत. अगं तू एकदा अंथरुणावर पाठ टेकवून तर बघ. एवढी थकली आहेस ना की कधी झोप लागेल कळणार सुद्धा नाही. नको, घरी गेलं की वाटतं. हे बघ, तुला काय वाटतं ना ते महत्वाचं नाहीये. बाबा शुद्धीवर आले ना की त्यांना काय वाटेल हे जास्त महत्वाचं आहे. नाहीतर शुद्धीवर आल्या आल्या मला विचारतील, तुझ्या आईची काळजी सुद्धा घेता येत नाही का तुला? आय मीन, माझ्या बायकोची काळजी पण नाही घेता येत का तुला? जाते. हे काय, तुम्ही आत्ताच आलात? 2 दिवसांनी येणार होतात ना? हा, पण माझं काम संपलं लवकर, मग आलो. आणि खरं सांगू का, दादा इथे हॉस्पिटलमध्ये असताना इथे ते मेडिटेशन वगैरे जमलंच नसतं मला. मग निघताना एक फोन तरी करायचा. काही प्रॉब्लेम आहे का? मी असा फोन न करता आलो हे तुला आवडलं नाहीये का? फारसा आनंद झालेला दिसत नाहीये तुला. नाही, म्हणजे तुम्ही पुण्याहून आल्यावर मला आनंद नाही होणार तर कोणाला होणार? आत्याबाईंना. काय आईले, आपण आत्याविषयी न बोललेलं बरं. आपण फक्त तुझ्याविषयी बोलूया. झालं? एक काहीतरी मिळालं की त्यावर बडबडत बसायचं. ही जी काही तुमची सवय आहे ना. तुम्ही माझं कबड उघडलं होतं का? मी
मी तुला विचारल्याशिवाय साधं माझं स्वतःच तोंड उघडत नाही, तुझं कपाट कशाला उघडीन? नाही, पण मग ह्या चाव्या खाली पडल्या होत्या. अगं तुझ्याच हातून पडल्या असतील, नाहीतरी चाव्या हरवायच्या, इकडे तिकडे टाकायच्या. ही सवयच नाहीये का आपल्याला? मला सांगा, मी नसताना रूम मध्ये दुसरं कोणी आलं होतं? हो आलं होतं, मीच आलो होतो. चालेल ना? सुमित्रा आली होती. सुमित्रा. तुम्हाला कल्पनाही येणार नाही असा डाव खेळली ती सुमित्रा. सुमित्रा! 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 सुमित्रा बाहेर ये. इतके दिवस अनैतिक कृत्य करून थकली म्हणून चोरी करायला लागलीये. सुमित्रा बाहेर ये. सायलेंट सायलेंट. या कोर्टामध्ये ओरडतात की नाही, मध्यस्थी हातोरी ठोकून म्हणतो ऑर्डर ऑर्डर, तसं बोलतोय मी. वहिनी, माझ्या भोळ्या भावड्या बायकोबद्दल एक शब्द जरी वांगाळ बोलला तर थोबाडावर हातोडी मारेन. भोळी भाबडी, तुमची बायको माझ्या रूम मधून काहीतरी चोरी करून पळालीये. अहिल्या, काय आरडाओरडा चाललाय? हा काय ग? का तू त्या सुमित्राच्या मागे लागतेस? अजूनही तिच्या नावाने का शंका करतेस? तुम्हाला काही माहित नाही. गप्प बसा जरा. ती सुमित्रा माझ्या वॉर्डरोब मधून काहीतरी घेऊन पळालीये. काय काय घेऊन पळाली वहिनी ते पण सांगा, म्हणजे शहानिशा करायला बरं. काय चाललंय हे? परशू, काय प्रकार आहे हा? समजा प्रकार तुला सांगतो, उलगडून सांगतो. सत्याचे प्रयोग करू, पण तिथं बसून करू, शांतपणे निवांतपणे. म्हणजे वाघाचे पंजे. काय आहे? गंमत आहे. चला ये, तिथं बसून सविस्तर बोलू की आपण. ये. काय रे, झाला सगळा गृहपाठ? कवायचंय अजून काही? नाही झाला. आता जाऊ मी? थांब जरा. अभ्यासाला बसताना रोज आधी काय करायचं? काय शिकवलंय मी तुला? हा, पहिले असे हात जोडायचे, मग डोळे असे बंद करायचे, मग गणपतीची मूर्ती डोळ्यासमोर आणायची आणि म्हणायचं ओम गम गणपतीये नमः. ओम गम गणपतये नमः. मी म्हणू आता? हा. ओम गम गणपतये नमः. बरोबर. आता गणपती बाप्पाने तुझा कसा छान गृहपाठ करून दिला की नाही? हा, बुद्धी दिली तुला करायची. मग आता त्याचे आभार नको का मानायला? होय. वय नाही, काय म्हणायचं? होय. हा, मग कसे आभार मानशील? पण कसं म्हणू? अरे हात जोडून नुसते मनापासून आभार मान, बस. आता ही शिस्त लावून घ्यायची बरं का रोज. होय. होय. हा. आता 13चा पाढा पाठ झाला पाहिजे उद्या. आणि संध्याकाळी रोज रामरक्षा म्हणायची. आपले उच्चार स्पष्ट व्हायला हवेत की नाही म्हणून. चालेल? चालेल. चालेल नाही रे, चालेल. चालेल. हा, चल पळ आता. आत्याबाई, एक सांगू का? काय रे? खरंच तुम्ही लय झाकाळ. काय ग बाई? आत्याबाई, काय रे, काय झालं? बाहेर लय मोठा राडा झालाय. काय याच्यात नवीन काय आहे? माझं बर्थ सर्टिफिकेट आहे
माझ्या पासपोर्टची झेरॉक्स आहे. काय नवीन काय याच्यात? म्हणजे तुला मान्य आहे हे जन्माचं सर्टिफिकेट आणि हे पासपोर्ट तुझाच आहे? हो. तुझी जन्मतारीख 7 एप्रिल 1973 हीच आहे? हो. हा बस एवढंच पाहिजे आपल्याला. हा बस काय तुझा मुद्दा काय आहे? वामनराव, मुद्दा असा आहे वामनराव, काही दिवसांपूर्वी मला अजून एक सर्टिफिकेट दाखवण्यात आलं ज्याच्यामध्ये तुमची जन्मतारीख होती 24 मार्च 1973. काय? असा आहे मुद्दा. कोणी दाखवलं? कसं शक्य आहे? तुम्ही आज चला, मी आज समजावून सांगते. चला. वहिनी वहिनी आत नाही बाहेर नाही, जे काय बोलायचं आणि दाखवायचं ते इथं सर्वांच्या समोर. बोललो ना मी, इथं इथे व्हायला पाहिजे सगळं. अरे काय चाललंय? कसला आरडाओरडा चाललाय एवढा? या आत्याबाई, तुमचीच कमतरता होती. एवढं वय वाढलं तुमचं, खोटं बोलताना लाज नाही का वाटली तुम्हाला? परशो, काय बोलतोस तू आणि कोणाशी? आत्याशी बोलतोस तू? खोटं नाही बोलत. नरसिंहदादा गेल्यानंतर या घराण्याचा वारसा हक्क मला मिळू नये म्हणून तुझ्या जन्माच्या खोटं सर्टिफिकेट बनवलं यांनी त्या वाकण्याला सांगून. काय? हा.